Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे तुमच्या आयुष्यात सतत येतील. त्यासोबतच कोणतंही काम करत असाल, कोणत्याही फील्डमध्ये असाल, तर चेहऱ्यावरती नेहमी स्माइल ठेवा. कोणतंही काम प्रसन्न मनाने केल्यावर त्यात सक्सेस नक्की मिळतं. त्यासोबतच आज तुमच्यासाठी एक युनिक जे घडतं किंवा जे समाजात आपल्याला दिसतं तेच तुमच्या डोळ्यासमोर मी उजागर करत असतो. मित्रांनो, आज तुम्हाला एक वेगळा आणि एक म्हणजे आपुलकी निर्माण करणारा एक विषय तुमच्या डोळ्यासमोर मी आज उभा करणार आहे. त्यासोबतच आयुष्याचा हा प्रवास करत असताना वयाचा खूप मोठा भाग आहे. तो म्हणजे ठराविक वेळेनुसार आपली वाटचाल म्हातारपणाकडे होते. आज थंबनेल बघून लक्षात आलं असेल की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे. आपल्याला ते म्हणता येईल की एज इज जस्ट नंबर, पण 60 नंतर आयुष्याचा हा प्रवास सुरू होतो. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकतो, बघतो. लहानपणी शाळा, शाळेनंतर नोकरी, नोकरीनंतर कुटुंब आणि 60 वर्ष झालं की माणूस म्हातारा झाला असं आपण म्हणतो किंवा या समाजात आपल्या कानावर हे शब्द ऐकायला येतात. पण खरंच 60 वर्ष झाली म्हणजे शेवट आहे. तर 60 वर्ष झाली माणसाची तर आपण ऐकतो की हा माणूस म्हातारा झाला किंवा याचं वय झालं. पण वय ही संख्या आहे फक्त. खरं प्रवास आयुष्याचा 60 नंतर चालू होतो. खरं सांगायचं झालं तर 60 वर्ष म्हणजे आयुष्याच्या अनुभवाने भरलेला एक टप्पा असतो. कारण त्यामध्ये संघर्ष असतो आणि तो संघर्ष वयानुसार आपल्याला मिळत असतो किंवा अनुभव येत असतो. कारण 60 वर्षापर्यंत माणसाने खूप काही पाहिलेलं असतं. सर्वात आधी संघर्ष त्याच्या वाटेला येत असतो. अपयश पाहिलेलं असतं, यशाची चव चाखली असते. खूप धावत असतो, कधी पैशासाठी, कधी नोकरीसाठी, कधी कुटुंबासाठी. पण या सगळ्या धावपळीत तो स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःला विसरून जातो. तेव्हा त्याच्याकडे फक्त वेळ शिल्लक राहतो. तेव्हा तो विचार करतो आणि आपल्या प्रपंचामध्ये वाईट चांगल्या गोष्टींचा त्याला अनुभव येत असतो. मित्रांनो, 60 नंतर जग समजून घेण्यासाठी आणि स्वतःला ओळखण्यासाठी त्या व्यक्तीकडे खूप वेळ असतो. 60 नंतर माणसाकडे कदाचित ताकद कमी झाली असते, कारण त्याची वाटचाल म्हणजे काय बोलतात, म्हातारपणाकडे होत असताना त्याची ताकद कमी झालेली असते. पण जो अनुभव त्याला मिळालेला असतो त्याच्या प्रपंचातून, त्याच्या आयुष्यातून, तो खूपच मोठा असतो. तो अनुभव पुस्तकामध्ये मिळत नाही मित्रांनो. तो अनुभवाच्या आयुष्याचा जो अनुभव आहे त्याच्या आयुष्याच्या पुस्तकातून त्या व्यक्तीला मिळत असतो. आपल्या आईवडिलांनी, आजोबांनी आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट केले, आपल्याला शिकवले, वाढवले, उभं केलं आपल्या स्वतःच्या पायावर. पण आज अनेक वेळा असं दिसतं, एक समाजाचं चित्र मी तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे मांडतो किंवा उभं करतो. ते असं आहे की अनेक वेळा असं दिसतं आपल्याला किंवा नजरेस येतं, 60 वर्ष झालंय की समाज त्याच व्यक्तीकडे वेगळ्या नजरेने बघतो किंवा त्याला अवेन्याच्या भावनेने बघतो की त्याचं आता वय झालेलं आहे, त्याच्याने काम होत नाहीये. अशा भावना त्या व्यक्तीविषयी इतरांच्या मनामध्ये निर्माण होतात. मित्रांनो, काही लोक समाजामध्ये असे असतात की त्या 60 वर्षाच्या व्यक्तीला बोलतात, तुमचं काम संपलं, आता तुम्ही आराम करा. पण खरंच त्या व्यक्तीचं काम संपतं का असा प्रश्न माझा तुम्हाला आहे. तर याचं उत्तर मीच देतो की त्या व्यक्तीचं काम संपत नाही मित्रांनो. आज जर एखाद्या तरुणाला दिशा हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर त्या 60 वर्षाच्या अनुभवात
असतं, एखादं डायरेक्शन किंवा एखादं मार्गदर्शन हवं असेल तर आपल्यापेक्षा जास्त वय असलेल्या किंवा जास्त अनुभव असलेल्या व्यक्तीला विचारायचं, ते योग्य डायरेक्शन आपल्याला देऊ शकतात. 60 वर्ष म्हणजे विशाल झाडासारखं असतं मित्रांनो, पण तरीही ती झाड उभं असतं. मित्रांनो, 60 वर्ष म्हणजे एक विशाल झाडासारखं असतं. त्या आयुष्यामध्ये दुःख नावाची वादळे त्या झाडाने किंवा त्या व्यक्तीने सहन केली असतात, पण तरी ते झाड उभं असतं आणि इतरांना सावली देत असतं. पण खरं म्हणजे तो अनुभवाचा सुवर्ण काळ असतो. ज्या व्यक्तीने ते अनुभवलं असतं त्याच्या अनुभवातून त्याला मिळत असतं. या वयात माणूस शांत होतो, समजूतदार होतो आणि आयुष्याचा खरा अर्थ समजायला लागतो. 60 वर्षामध्ये तरुणपणात अनेक चुका होतात. राग जास्त येणे, त्यातून काही विशेष प्रकारच्या चुका आपल्या हातून होतात. पण त्या चुका समजून घेण्याचं शहाणपण बहुतेक मित्रांनो, तरुणपणी आपण अनेक चुका करतो कारण ते वय तसं असतं, आणि त्या चुका समजून घेण्याचं शहाणपण बहुतेक वेळा 60 वर्षानंतरच येतं. त्या वयात अनुभव आपल्या पाठीशी असतो. खरं सांगायचं झालं मित्रांनो, 60 वर्षानंतर आयुष्याचा खरा प्रवास सुरू होतो. हा जो प्रवास असतो किंवा हा टर्निंग पॉइंट असतो, या प्रवासात आठवणींचा असतो, त्यासोबतच अनुभवाचा असतो. हा जो प्रवास असतो तो अनुभवाचा असतो. पुढच्या पिढीला दिशा देण्याचा हा प्रवास सुरू असतो आपला. जे 60 वर्षाचे असतील त्यांचा प्रवास काय असतो? आठवणींचा असतो, अनुभवाचा असतो, आणि पुढची येणारी जी पिढी असेल त्या पिढीला एक चांगली दिशा दाखवण्याचं काम 60 वर्षानंतरच सुरू होतं. कारण त्या वयामध्ये तो प्रवास असतो, अनुभव असतो पाठीशी, त्यातून ते मार्गदर्शन करत असतात तरुण पिढीला. मित्रांनो, आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण ठेवली पाहिजे की आपण आज तरुण आहोत, आपण पण कधी 60 वर्षाचे होणार आहोत, ही गोष्ट आपल्या कायम लक्षात असायला पाहिजे. म्हणूनच आपल्या घरातील आई वडिलांना, आजी आजोबांना कधीही एकटे सोडू नका किंवा त्यांना एकटे पडू देऊ नका. त्यांचा जो अनुभव असतो त्या अनुभवांना मान द्या, त्यांच्या शब्दांना मान द्या, महत्त्व द्या. मित्रांनो, 60 वर्षाचा माणूस म्हणजे जुना नाही. आपण काय बघत असेल किंवा आपल्या कानी नजरात किंवा असे शब्द येतात की आपण ऐकतो की आता त्यांचं वय झालेलं आहे, त्यांना काय समजतं, असं ऐकत असाल. समाजात राहतो गोष्टी आपल्या कानावर येत असतात की 60 वर्षाचा जो माणूस असतो तो जुना नसतो, अनुभवाने असलेला श्रीमंत तो माणूस असतो. जी व्यक्ती असते की त्याच्याकडे भरपूर असा अनुभवाची श्रीमंती असते, म्हणून त्या व्यक्तीची रिस्पेक्ट करा, कदर करा. त्यांच्या चेहऱ्यावर त्या सुरक्त्या पडतात कारण वय झालेलं असतं, पण त्यांच्या सुरक्त्यामध्ये किंवा त्यांच्या चेहऱ्यावर त्या सुरकत्या पडतात, त्यामध्ये एक कथा लपलेली असते. आणि एक पांढऱ्या केसांमध्ये संघर्ष असतो. जे त्यांचे केस पिकलेले असतात, वय झालं असतं, त्यांच्या चेहऱ्यावरती सुरकत्या पडलेल्या असतात, आणि यातून आपल्याला दिसतं की त्यांनी संघर्ष केलेला आहे त्यांच्या आयुष्यात. हे आपल्याला अनुभवायला मिळतं. त्यांच्या नजरेमध्ये एक शांतता असते मित्रांनो, आणि ते शांतता आयुष्याचं मोठं सत्य लपलेलं असते त्या नजरेमध्ये त्यांच्या. म्हणूनच मित्रांनो 60 वर्षाचे काका दिसले तर त्यांना म्हातारे किंवा तुमचं वय झालेलं आहे असं तसं हे असे शब्द म्हणू नका, त्यांची रिस्पेक्ट करा. 60 वर्ष झालं म्हणजे शेवट नाही मित्रांनो. तर एक लाईन पुन्हा रिपीट करतो की एज इज जस्ट नंबर, फक्त एक संख्या आहे, वय फक्त संख्या आहे. मित्रांनो, 60 वर्ष म्हणजे शेवट नाही, ही सुरुवात आहे नवीन अध्यायाची. म्हणून एखादा वृद्ध व्यक्ती किंवा 60 वर्षाचा व्यक्ती दिसला तर त्या व्यक्तीची कदर करा. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन ध्येयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, समाधानी राहा.
जय हिंद, जय महाराष्ट्र.